आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। आगामी निवडणुकीत हुकुमशहांचा मनसुबा उधळून लावा असं आवाहन पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर यांनी केलं। इचलकरंजी समाजवादी प्रबोधिनी हॉल येथे पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना प्रथम वर्धापन दिन व महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निराश्रित भूमिहीन शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी भूमी हक्क परिषद व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना महामाता रमाई पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। अध्यक्षस्थानी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना जिल्हाध्यक्ष जयसिंगराव कांबळे होते। गेल्या 10 वर्षात देशात आणि महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींचा आढावा फिरोज मुल्ला सर यांनी घेतला। देशाला गुलाम बनवणारी यंत्रणा यशाकडे वाटचाल करीत असून हे षडयंत्र हाणून पाडा असं आवाहन मुल्ला सर यांनी केलं। महामाता रमाई आंबेडकर जयंती महोत्सवाअंतर्गत हा कार्यक्रम करण्यात आला। महामाता रमाईंचा पुतळा पुणे येथे उभारण्यात आला असून कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा महामाता रमाईंचा पुतळा उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। हा देश त्यागाच्या संस्कृतीवर उभारला आहे, त्यागाशिवाय काहीही मिळत नाही। छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या त्यागामुळेच आम्हाला स्वराज्य मिळालं आणि हे स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी किमान महाराष्ट्राने तरी सजग राहावं असं आवाहन करत येत्या निवडणुकीत हुकुमशहांचा मनसुबा उधळून लावा असे फिरोज मुल्ला म्हणाले। 2024 मध्ये होणाऱ्या यंदाच्या निवडणुकीत हुकुमशाहीचे स्वप्न पाहणाऱ्या हुकुमशहांना भारतीय जनता, विशेषतः महाराष्ट्रातील जनता घरात बसवणार असा आत्मविश्वास स्वराज्य क्रांती सेना पॅन्थर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात व पर्यायाने महाराष्ट्रात हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न केला। तो लोकशाही मार्गाने हाणून पाडा असे आव्हानात्मक काम करण्याचे आवाहन करणारा नेता संतोष आठवले आहे अशी प्रतिक्रिया श्रोत्यांमधून उमटली। यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार उमेश जमसंडेकर, महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मीराताई वहर, प्रदेश संघटक ज्योतिताई झरेकर, पालघर जिल्हाध्यक्षा ज्योत्स्ना मंत्री, सांगली जिल्हाध्यक्ष सत्वशील पाटील, पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुबळे, ज्येष्ठ पॅन्थर DS डोने विचार मंचावर उपस्थित होते। यावेळी माणगावचे सरपंच राजू मगदूम यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यावेळी यशोधारा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगाव, सौ शशिकला सतीश माणगावकर, सौ संगीता अमर कांबळे, सौ वैशाली प्रशांत कांबळे, सौ मीरा गणेश तडाखे, कॉम्रेड मुमताज हैदर यांना महामाता रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तर समाजभूषण पुरस्काराने अमोल कुरणे पत्रकार, दिलीप कांबळे उपसरपंच रांगोळी, कुमार कांबळे, डॉक्टर सुभाष मधाळे, दिनकर कांबळे हुपरी, जयसिंग कांबळे येळगुड, दिनकर कांबळे माजी सरपंच साजनी, बाळसू कांबळे इचलकरंजी, नंदकुमार साठे माजी सरपंच रुई, भीमराव कांबळे तारदाळ, श्रीकांत मोरे, अशोक पाटील, राजेंद्र कांबळे, प्रकाश स्वामी, नितीन कांबळे चंदूर, रमाकांत काकडे, दादासू गायकवाड तिळवणी, युवराज साठे, किरण माने, विलास साठे, कुमार जगोजे, विजय बलवान, सचिन हुपरे, महावीर कमलाकर, मच्छिंद्र कांबळे, जयसिंग तराळ, कुमार कांबळे, पोपट कांबळे, नितीश तराळ, PD धनवडे, नीम शिरगाव, बाबासाहेब दीक्षांत नवे दानवडे, डॉक्टर ओंकार निरगुडे, धोंडीलाल चाऊस घोसरवाड, लक्ष्मीकांत कांबळे पुणे, तौफिक किल्लेदार इचलकरंजी आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं।
प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचं सर्वांनी पठण केलं. स्वागत व प्रास्ताविक मच्छिंद्र कांबळे यांनी करताना संघटनेच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावं असं आवाहन केलं. चंदूर तालुका हातलंगडे येथील नितीन कांबळे यांनी जीवाला जीवाचे दान दिले भीमाने हे गीत सादर केलं. आभार डॉक्टर विशाल कांबळे यांनी मानले. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा. सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी. फोन नंबर 72 76 74 80 03.